स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत किंगमेकरच्या भूमिकेत अशोक मुंडे थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. कौटुंबिक लग्न उत्सव आणि लोकशाहीचा पवित्र निवडणूक उत्सव हे दोन्ही योग एकाच वेळी त्यांना अनुभवता आले. माजी सरपंच व काँग्रेसचे कामगार नेते म्हणून अशोक मुंडे यांची स्थानिक परिसरामध्ये मोठी लोकप्रियता असल्याचे दिसून येते. वासंबे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेच्या विश्वासावर सक्षम व लोकप्रिय उमेदवार मैदानात उतरवले असल्याचे त्यांनी सांगत, धनशक्तीला नाही तर जनशक्तीला मतदान द्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी 7 फेब्रुवारीला महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन अशोक मुंडे यांनी आपल्या मुलाखतीत केले. अशोक मुंडे हे स्वतः आता प्रचारात उतरल्याने वासंबे येथील राजकीय समीकरणे यावेळी बदललेले पाहायला मिळाली. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या निवडणुका होत आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेला विकास अनेक वर्ष प्रलंबित होता. आपल्या माध्यमातून नेहमी अनेक संघर्ष पाहिले, कामगार क्षेत्रातील पाहिले, पक्षाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत, आध्यात्मिक केलेल्या आहेत, सातपुरती केलेल्या आहेत. आज आपल्या कुटुंबाची एक मोठा कर्तव्य होता, तोही पार पडत असताना लोकशाहीचा निवडणूक उत्सव कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून समोर येत आहे आणि कशा पद्धतीने त्या निवडणूक उत्सवाला आपण सामोरे जात आहे. गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता ज्या होऊ घातलेल्या आहेत, त्या अनुषंगाने पाहता गेले अनेक वर्ष इथे काँग्रेसचे बरेचसे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, पंचायत समितीचे सदस्य निवडून आले. जे आज जे दुसऱ्या पक्षामधून जे उभे राहिलेले आहेत ते आमच्या काँग्रेस पक्षातूनच निवडून गेलेले आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की गेली अनेक वर्ष इथे काँग्रेसचीच सत्ता बघितली असते. बॅरिस्टर या रानतुरे साहेब होते तेव्हापासूनची रायगड जिल्ह्यावरची जी काँग्रेसची पकड होती ती आता थोडीशी आमच्याच पक्षातली काही लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेले असल्या कारणाने लोकांना असं वाटत असेल की काँग्रेस पक्ष संपला. पण काँग्रेस पक्ष कधी संपणार नाही. तो पूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही होईल. मला खरं सांगायचं तर मला काही दिवसामध्ये मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत असल्या कारणाने मला जास्त स्वतः प्रचाराला फिरता आलं नाहीये. काही लोकांना असं वाटत असेल की मी पक्षातून बाहेर पडलोय की काय, किंवा मला राजकारणातून मला काय त्यामध्ये इंटरेस्ट नाहीये का. तसं नाहीये. माझ्या मुलाचं लग्न आत्ताच कालच झालेलं आहे. त्याच्यामुळे अनेक दिवस मी बिझी असल्या कारणाने मी प्रचारामध्ये लोकांपर्यंत दिसलो नाही. परंतु मला 100% खात्री आहे की आमच्या महाविकास आघाडीचे जे 3 उमेदवार आज निवडणुकीला जे उभे आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद कडून संदीप मुंडे असतील, पंचायत समितीकडून आमचे निखिल ढवळे असतील, दुसऱ्या पंचायत समितीमधून रोशन राऊत असतील, हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील याच्यामध्ये दुमत नाहीये. गेली अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्हाला अनेक लोकांच्या ऑफर आल्या की आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला आम्ही योग्य पद देऊ. अनेक गोष्टी होत्या, पण आम्ही त्या गोष्टीला, त्या प्रलोभनाला बळी पडलो नाही. आजही आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, पूर्वी काँग्रेसमध्येच होतो आणि पुढेही काँग्रेसमध्येच राहू. 25 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीला एकही उमेदवार त्यांना सापडत नव्हता. अशी दयनीय अवस्था या पक्षाची असताना सुद्धा आज दुसऱ्या पक्षाचे सगळे आयात केलेले उमेदवार लोक घेऊन आता निवडणुकीला ते उभे राहतात. आणि विशेष आम्हाला असं वाटतं की जे आमच्याच पक्षामध्ये जी लोक होती आज त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला काम करावं लागतं. आज दुसऱ्या पक्षातून गेलेले जे आज जिल्हा परिषदेला उभे असतील, जे पंचायत समितीला उभे असतील, ते आमच्याच पक्षाचे एकेकाळी काम करत होते. आज ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेऊन केलेला आहे. पण तरी तुम्हाला सांगतो कितीही प्रयत्न कोणी करू द्या, आमचे 3 उमेदवार भरघोस मताने निवडून येतील यात शंकाच नाहीये.